हाय नमस्कार. इथे घेतला आहे खोबऱ्याचा खीस, खसखस, तूप, तांदळाचे पीठ, गूळ आणि वेलची पूड. चला तर मग आज आहे संकष्टी चतुर्थी. मी घेतले आहे उकडीचे मोदक बनवायला आहे. ते टाकले आहे खसखस भाजायला. खसखस भाजते. खसखस भाजाय अशी ब्राऊन कलर होस्तर भाजून घ्यायची. खसखस भाजून घेतली आहे मी. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. मला माझे नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला समजतील. मग इथे घेतला आहे मी तूप, 1 चम्मच भरून तूप घेतला आहे. असं सारण बनवायला तुपाची काही गरज नाही, पण सारण खूप स्वादिष्ट लागतं. त्याला चव वेगळी येते, स्वाद येतो त्याचा तुपाचा, म्हणून टाकायचं. खूप छान लागतं. असं मी खोबऱ्याचा खीस भाजून घेतलं, त्याच्यामध्ये टाकलाय भाजायला. खोबऱ्याचा खीस भाजून घेऊया आपण. अशा पद्धतीने ब्राऊन होस तर त्याला भाजून घ्यायचा. नंतर त्याच्यामध्ये गूळ ॲड करायचा. खोबऱ्याचा खीस भाजून होतोय. हे बघा, खोबऱ्याचा खीस भाजतोय. मी टाकणार आहे गूळ टाकते. गूळ पण सर्व एकत्र करायचं. खोबऱ्याचा खीस आणि गूळ सर्व मिश्रण असं बघा, ह्या पद्धतीने सगळं भाजून घ्यायचं, मॅच करून घ्यायचं सर्व. आता झालं आहे. आता त्याच्यामध्ये मी लास्टला वेलची पूड टाकणार आहे. त्याचा स्वाद असाच राहावा म्हणून लास्टला टाकते. वास खूप भारी येतो याचा. हे पूर्ण मिक्स करून घेतले. आता मी हे मिश्रण झालं आहे तयार. सारण आपलं मोदकाचं सारण या पद्धतीने मी बनवलं आहे. बघा, बनवून झाले माझं. तयार आहे आपलं सारण. चला तर मग हे काढून घेते मी आता एका प्लेटमध्ये. असं पूर्ण घट्ट होस तर असं एकदम हे करून घ्यायचं, त्याला फ्राय करून घ्यायचं. झाला आहे. खसखस टाकून घेते. खसखस राहिली होती माझे टाकायचे, लास्टला टाकले. ते मिक्स करून घेते. आता मी मिक्स करून घेतली. हे पूर्ण झालं. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते. काढलेलं आहे मी. सारण माझं तयार झाले इथे. नंतर त्याच भांड्यामध्ये आपण पाणी घ्यायचं उकड बनवण्यासाठी. उकडीला पाणी गरम करून घ्यायचं. गरम पाणी करायला ठेवते. गरम पाण्यामध्ये उकड टाकले ना, एकदम ते शिजून आलं ना, आपले मोदक एकदम भारी बनतात. नंतर त्याला चांगलं हे करून घेतलं. कणिक कशी मळतो आपण चपाती पिठाला, चपातीचं पीठ, त्या पद्धतीने मळून घ्यायचे. अजिबात मोदक आपले असे क्रॅश येत नाहीत त्याला, म्हणजे आणि फुटत नाहीत असे मधून. असे पूर्ण मी हे करून घेतलं आहे. हलवून घेतलं, त्याला शिजवून घ्यायचं पीठ चांगलं. मंद आचेवरच घेतले. जास्त हे नाही करायचं, पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. असं 15 मिनटं असंच ठेवायचं त्याला. गॅस मी बंद केला आहे. आता थंड होण्यासाठी ठेवते. असं हलवते त्याला जरा. थंड झालं माझं. या पद्धतीने मी हे पूर्ण पीठ मळून घेतलं आहे. बघा, अशी पारी बनवायची त्याची. असे 3 बोटाच्या मध्ये असं एक बोटाचा अंतर ठेवून अशा पाकळ्या तयार करून घ्यायच्या. हे बघा, मी अशा तयार करते पाकळ्या. अशा पाकळ्या बनवून घ्यायच्या. अशा गोल गोल पाकळ्या खूप छान दिसतात. मग आपला मोदक एकदम भारी दिसतो. अशा पाकळ्या तयार करायच्या आणि आपलं सारण आहे ते त्याच्यामध्ये भरून घ्यायचं. आणि पाकळ्या अशा एका साईडला करायच्या, म्हणजे ते तुटत नाहीत आणि अशा चेंबत पण नाहीत. सारण असं वरती येत असेल तर असं टाकायचं आणि असं अलगद हाताने त्याचं असं वरती करायचं, म्हणजे एकदम पाकळ्यांना मस्त दिसत आहेत आपल्या. बघू शकताय मी अशा पद्धतीने एक मोदक बनवून घेतला आहे.
इथे खूप छान दिसतोय. आणि नंतर मी दुसरी पण पद्धत, हे मोदकाचं असं हे होतं, त्याच्यामध्ये मी पीठ भरून असं त्याच्यात सारण भरून घेतलं. त्या पण पद्धतीचा एक मी मोदक बनवलेला आहे, त्या पद्धतीचे आणि काही या पद्धतीचे बनवलेले आहेत. हे बघा, ह्याच्यात पण खूप छान मोदक तयार झाला. हे बघा, असा मोदक ते मी तयार करून घेतला. दोन्ही पद्धतीने हे अशा पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेतले. हे अशा पद्धतीने बनवले सगळे मोदक. चाळणीला मी तेल लावून घेतलं, पाणी मी तापत ठेवलं होतं, हे पूर्ण झाकून ठेवलं 15 मिनटं. हे बघा तयार आहे आपले मोदक.